हॅलो, तर मी तुला GCD शिकवते आहे. तर GCD अगर तुला क्वेश्चन आला की GCD काढा आणि एक्सटेंडेड युक्लिडियन अल्गोरिदम काढा. तर GCD आणि एक्सटेंडेड युक्लिडियन अल्गोरिदमसाठी दोघांसाठी असे स्टेबल असतात, जसे की GCDसाठी Q येतो म्हणजे क्वोशंट, R1 R2 आणि रिमाइंडर असं आपल्याला टेबल बनवायला लागतो. आणि जेव्हा इकडे 0 येईल R2च्या जागेवरती, जेव्हा पण 0 येईल, नाही तर इथे कुठे पण म्हणजे इथे 0 येणार आहे. अगर इथे 0 आला तर म्हणजे स्टॉप झाली, ही प्रोसिजर स्टॉप झाली. मग ह्याला डिवाइड करायची गरज नाही म्हणून आपण क्रॉस लिहिलेलं आहे. मग इथे स्टॉप होणार बिकॉज ह्याला डिवाइड करून आपल्याला काहीच भेटणार नाही. म्हणून इकडची जी व्हॅल्यू असणार ती आपली ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असणार आहे. तर हे कसं करायचं सिम्पलमध्ये, म्हणजे सायंटिफिक कॅल्क्युलेटरने आपण हे कसं काढणार आहोत हे मी तुला शिकवणार आहे. पण हे GCD असं दिसतं आणि एक्सटेंडेड युक्लिडियन अल्गोरिदम असं दिसतं. आता त्यामध्ये जसं की आपण बघितलं की GCDमध्ये Q होता, R1 होता, R2 होता आणि R होता, बरोबर. तर एक्सटेंडेडच्या पुढचे हे सगळे हे एक्सटेंडेड झाले, बरोबर. हे एक्स्ट्रा स्टेप्स असतात म्हणून एक्सटेंडेड युक्लिडियन अल्गोरिदम बोललेलं आहे. ते आपण नंतर शिकू. पहिलं GCD सांगते कसं काढायचं सायंटिफिक ह्याच्या कॅल्क्युलेटरने. बिकॉज काय होतं माहिती आहे, आपण अगर सायंटिफिक कॅल्क्युलेटरचं मदत घेऊन नाही काढलं तर आपल्याला ना खूप वेळ लागतो आहे सगळ्या गोष्टी करायला, जे की खूप सोपे आहे. अगर आपण सायंटिफिक कॅल्क्युलेटरने नाही काढलं ना तर आपल्याला असं प्रत्येकाचं क्वेश्चन आणि रिमाइंडर काढत बसायला लागतं. तर ते खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. म्हणून ह्याला फास्ट करण्यासाठी आपण सायंटिफिक कॅल्क्युलेटरची मदत घेतली पाहिजे. ओके, तर मी आता हा क्वेश्चन घेतलेला आहे जो की GCD 161 आणि 28मध्ये आपल्याला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काढून दाखवायचं आहे. तर सगळ्यात पहिलं, आता ह्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू जी आहे ती कधी पण R1मध्ये येणार, म्हणजे 161 ही व्हॅल्यू सगळ्या दोघांमध्ये, म्हणजे 161 आणि 28मध्ये मोठी व्हॅल्यू कुठली आहे, 161 आहे, बरोबर. तर ती कुठे येणार, तर ती कधी पण हे 161 ह्या R1च्या ह्याच्यामध्ये येणार आणि 28 ही छोटी व्हॅल्यू आहे म्हणून ती R2मध्ये येते. आता आपल्याला ह्या दोघांना डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड केल्यानंतर त्याचं रिमाइंडर इथे लावायचं आहे आणि क्वोशंट इथे लावायचं आहे. तर हे आपण डिव्हिजन, क्वोशंट आणि रिमाइंडर सायंटिफिक कॅल्क्युलेटरमधून कसं काढू तर हे मी आता तुम्हाला दाखवते आहे. आता मी ते ऑन केलेलं आहे. ऑफ झाला तर आपल्याला इकडचं ऑन बटन दाबायचं आणि ऑन करून टाकायचं. त्यानंतर ओके, तर सगळ्यात पहिलं आपला क्वेश्चन काय, GCD काढायचं आहे 161,28. आता आपण R1च्या ह्याच्यावरती 161 ठेवलं आहे, R2ला आपण 28 ठेवलं आहे. तर 161 डिवायडेड बाय 28 करायचं आहे. तर 161 तुम्हाला दिसतंय का, बिकॉज इथे जरा काळोख येतो आणि मला स्टँड नाही माझ्याकडे. हां, इकडे येतच दाखवते, जरा ब्लर होतं आहे पण तुम्ही हां जेव्हा दिसलं तेव्हा बघा. डिवायडेड बाय 28 ना. क्वेश्चन प्रॉपर बघून करायचं आहे, बिकॉज आपण घाई गडबडीत क्वेश्चनच रॉंग करतो, त्याचं कॅल्क्युलेशन रॉंग होतं आणि मग पूर्ण परत रिराईट करावं लागतं. तर 161 डिवायडेड बाय 28 केलं तर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, 23/4. तर आपला असा आन्सर तर लिहू नाही शकणार, आपल्याला इथे क्वेश्चन पण नाही करणार आणि रिमाइंडर पण नाही करणार. तर आपल्याला काय करायचं आहे की इकडे हे वाला जो बटन आहे S आणि D लाईक असं दिसतं आहे, त्याला क्लिक करायचं आहे. तर ती काय दिसते आपल्याला 5.75 दिसते, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे की 5.75 आहे ना, त्याचा 5 आपण, हा जो 5 आहे तो आपल्याला इथे क्वोशंटमध्ये लिहायचा आहे. ओके, क्वोशंटमध्ये लिहायचं आहे आणि 0 लिहून टाकायचं आहे, बिकॉज ही मोठी व्हॅल्यू आहे. तर फक्त 5 लिहून चालणार नाही, म्हणून ते आपल्याला 50 करायचे आहेत. आपल्याला अप्रॉक्स घ्यायचं आहे. 5.75ला आपण 50 लिहू शकतो. अगर असं झालं 6.75 आलं तर आपण 60 घेऊ शकतो. पण मी तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये अजून क्लिअरमध्ये सांगेन की हे कसं होतं आहे. ओके, तर 5.75ला आपण इकडे 50 घेतलेलं आहे जेव्हा आपण 161 आणि 28ला डिवाइड केलं आहे.
तर हे जे 50 आहे ते काय असणार आहे, क्वोशंट असणार आहे, बरोबर. आपण जेव्हा पण नॉर्मल कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे नॉर्मल फोनवरती पण डिवाईड केलं कॅल्क्युलेटरमध्ये, तर आपल्याला कधी पण क्वोशंटची व्हॅल्यू दिसते, पण रिमाइंडर नाही दिसत, आपल्याला मॉड नाही दिसत, बरोबर. तर आपल्याला मॉड कसं बघायचं आहे सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये, तर ते मी आता सांगते आहे. आता जे 5.75 आहे ना, त्याला आपण ओके दिसतंय ना, ह्याला ना जो 5 आहे त्याला मायनस, म्हणजे हे मायनस करायचं आहे, -5 आपल्याला आन्सर -5 आपल्याला करायचं आहे पॉईंटची पहिली व्हॅल्यू. तर आपल्याला 3.3/4 दिसली, तर त्याला आपल्याला परत हे दाबायचं आहे, म्हणजे आपल्या ॲक्च्युअली पॉईंट व्हॅल्यू बघायची आहे. तर हे आपण दाबलं तर आपल्याला काय आलं 0.75. आता ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे कशाशी, तर आपण ज्याशी डिवाईड केलं म्हणजे 28शी आपण डिवाईड करून अशी मॉड व्हॅल्यू आलेली ना, तर आपल्याला ह्याला जो आपण मल्टिप्लाय करायचं आहे 28शी, तर आपल्याला काय व्हॅल्यू आली आहे, ही आहे रिमाइंडर व्हॅल्यू, ही 21. तर बघा इकडे बघू शकता आपण रिमाइंडर 21 आलं आहे. म्हणजे आपण काय केलं की पहिलं 61 डिवायडेड बाय 28 केलं, त्यानंतर एक आपल्याला अशी अपॉनवाली व्हॅल्यू आली होती त्याचा आन्सर, त्याचा पॉईंटच्या पहिल्यावाला जो आन्सर होता तो म्हणजे आपल्याला 5.75 आलेलं होतं, तर आपण 50 इकडे क्वोशंट घेतलं आहे आणि मग त्याचा आपल्याला रिमाइंडर काढायचा होता. तर आपण जी 5.75 होतं, तर आपण त्याला 5.75 - 5 केलं, तर आपल्याला 0.75 आलं. 0.75ला आपण जेव्हा मायनस केल्यानंतर मग आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे कोणाशी, 28शी. तर 28शी जेव्हा मल्टिप्लाय करतो आपण 0.75, तर आपल्याला ही व्हॅल्यू भेटते, रिमाइंडर व्हॅल्यू भेटते. म्हणजे सगळ्यात पहिलं आपलं मायनस करायचं आहे, मग मल्टिप्लाय करायचं आहे, ओके. तर आपल्याला काय व्हॅल्यू आली, रिमाइंडर 21. आता नेक्स्ट स्टेपमध्ये अजून क्लिअर होईल, बिकॉज हे फर्स्ट टाईम तुम्हाला दाखवलं, तर परत तुम्हाला मी दाखवते. आता काय करायचं आहे, याच्यानंतर ही जी R2 आणि R आहे ना, त्याला R2ला इथे शिफ्ट करायचं आहे, म्हणजे 28ला इकडे शिफ्ट करणार आणि आरची व्हॅल्यू 21ला इथे शिफ्ट करणार. आता या दोघांचं डिव्हिजन करून आपल्याला क्वोशंट आणि रिमाइंडर काढायचं आहे. तसंच पुढची स्टेप पण 21ला इथे शिफ्ट करणार, 7ला इथे शिफ्ट करणार, या दोघांना डिवाईड करून क्वोशंट आणि रिमाइंडर, परत इथे शिफ्ट करणार, परत इथे शिफ्ट करणार, इथे 0 आला. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की ही जी व्हॅल्यू आहे R1ची ही ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे आणि इथे क्रॉस करून टाकायचं, बिकॉज ह्याला डिवाईड आपण पुढे जाणार नाही आहोत, तिकडे क्रॉस करून टाकायचं आहे. पण आता ही वाली आपल्याला स्टेप शिकवते. इकडे मी तुम्हाला एक वरच्यावर सांगितलं होतं, आता परत तुम्हाला 28 डिवायडेड बाय 21 करा, 28 डिवायडेड बाय 21. आता तुम्हाला दिसलं, ओके. तर काय आलं आपल्याला, परत अपॉनवाली व्हॅल्यू आली 4/3. तर आपल्याला इकडे क्लिअर व्हॅल्यू पॉईंटवाली व्हॅल्यू बघायची आहे, तर आपण इकडे सो फक्त ह्यालाच दाबायचं, अजून कोणालाच दाबायचं नाही. हे आहे, ह्याला दाबलं, किती आलं 1.333333. बघा एवढी मोठी व्हॅल्यू आली. तर ह्याला काय करायचं की ह्याला डायरेक्ट मायनस करायचं 1शी. बघा आपण पहिलं तर क्वोशंट सांगितलं ना मी तुम्हाला, सॉरी. तर आपण जेव्हा डिवाईड करतो डायरेक्ट आपल्याला क्वोशंट दिसतो, बरोबर. तर ही 1.333 होतं ना, तर 1 इकडे आपण घेतलेलं आहे. आता आता मी डायरेक्ट तुम्हाला रिमाइंडर दाखवायला गेली, पण सॉरी मी क्वोशंट आपण बघितला ना 1.333, तर 1 नंतरची पॉईंट व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर नाही करायची आहे. 1 आला ना, म्हणजे पॉईंटच्या लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट क्वोशंटमध्ये लिहायची. आणि आता मी रिमाइंडर दाखवते. तर आन्सर काय आलेलं होतं 1.333. तर आपण त्या 1.333ला मायनस करणार 1शी, बिकॉज आपण कधी पण लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपल्याला जेव्हा रिमाइंडर बघायचं असतो तेव्हा मग त्यालाशी मायनस करतो. तर आपण जेव्हा मायनस केलं तर आपल्याला काय आलं, परत अपॉनवाली व्हॅल्यू आली. तर आपल्याला पॉईंटवाली व्हॅल्यू बघण्यासाठी आपण हे केलं, हा वाला बटन दाबला, मग 0.333 ऑब्वियसली -1 केलं तर ती 0च होणार. तर ह्याला काय करायचं, आपल्याला डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं आहे कोणाशी, तर 21शी, R2शी. किती आली 7. बघा 7 तुम्ही बघू शकता, आन्सर मल्टिप्लाय बाय 21 किती भेटली 7.
तर 7 आपण इथे तुम्ही बघू शकता, आपण ह्याला डिवाइड केलेलं होतं. डिवाइड केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट क्वोशंट दिसतं. क्वोशंटला जेव्हा आपण मायनस करतो 1शी, बिकॉज इथे 1.333 आलेलं, तर आपण 1 जी लेफ्ट साईडची व्हॅल्यू त्याने मायनस करायचं, मग जी व्हॅल्यू आली त्याला मल्टिप्लाय करायचं 21शी. तर आपल्याला जे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जो रिमाइंडर आलेला आहे तो 7 आहे. आणि इथे पण बघा 7 दिसतो, म्हणजे आपण क्वोशंट आणि रिमाइंडर काढलेलं आहे. आता परत ही मी बोललेली प्रत्येक स्टेपनंतर आपल्याला शिफ्ट करायचं R2 आणि R. तर आपण R2ला इकडे शिफ्ट केलं आहे, Rला इकडे शिफ्ट केलं, तर ह्या दोघांचं डिव्हिजन करायचं आहे. ओके, तर 21 डिवायडेड बाय 7 करणार आहोत आपण. 21 डिवायडेड बाय 7 बघा, 21 डिवायडेड बाय 7 आपलं दिसेल किती आलं. बघा आत्ता हे एक मेन गोष्ट आहे, आपण जेव्हा असं डिवाइड करतो ना, तर हर वेळेला आपल्याला असं नसतं की अपॉनमध्येच आपल्याला क्वोशंट येईल, बरोबर. तर आपल्याला कधी कधी नॉर्मल ह्याच्यामध्ये पण येतो. तर हा आपला क्वोशंट आहे, तर आपल्याला 3 ते लिहून टाकायचं आहे, म्हणजे हा नॉर्मल तिथे 3 आपल्याला आला. बिकॉज आपण कधी पण असं कॅल्क्युलेट केलं, म्हणजे आपण कधी पण असं कॅल्क्युलेटरमध्ये पण आपण डायरेक्ट जेव्हा डिवाइड करतो आपल्याला डायरेक्ट क्वोशंट भेटतं. तर आपल्याला 21 जे की मी केलेलं 21 चुकून AC झालं, 21 डिवायडेड बाय 7 तर आपल्याला 3 दिसतं इथे. 3 हे 3 आपल्याला क्वोशंट आहे, डायरेक्ट क्वोशंट. बघा 3 हे क्वोशंटमध्ये लिहिलेलं मी. आणि आता आपल्याला रिमाइंडर काढायचं आहे, मॉड काढायचं आहे. तर हा 3ला आपण रिमाइंडर कसं काढणार, बिकॉज ही पॉईंटवाली व्हॅल्यू नाही आहे, तर आपल्याला परत मायनस मल्टिप्लाय वगैरे करायचं नाही. आपलं डायरेक्ट काय करायचं आहे की 21 मायनस 7 इंटू 3 करायचं, जे की 21 मायनस 7 इंटू 3 करायचं. तर आपण करून बघूया. 21 मायनस 7 इंटू 3 बघा, आपल्याला 0 येते, इथे व्हॅल्यू 0. जेव्हा मी 21 मायनस 7 इंटू 3 केलं तर 0 आली, म्हणजे हा रिमाइंडर आता आपल्याला सांगतं की हे 0 असणार, 0 आहे रिमाइंडर. बघितलं आपण 3 ते क्वोशंट लिहिलं आणि ते 0 रिमाइंडर लिहिलं. तर आपल्याला परत खालती घालायची आहे. 7ला खाली घेतलं, 0ला R2ला इकडे घेतलं, शिफ्ट केलं, Rला इकडे शिफ्ट केलं. तर ह्या दोघांची व्हॅल्यू आपण पुढे नाही जाऊ शकत, बिकॉज इथे 0 आलेला आहे. तर आपण कन्सिडर करून टाकायचं आहे की R1ची जो इकडे दिसतोय तोच आपला आन्सर आहे, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हाइस.